कर्नल डॉक्टर भीमसेन चौदार यांची आत्मामालिक संकुलाला गौरवपूर्ण भेट। अशा संस्था राज्यात उभ्या राहिल्या तर अखंड भारत अजिंक्य बनेल असं म्हणत संस्थेचं कौतुक। आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकम ठाणे येथे सांगली व कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल डॉक्टर भीमसेन के चौदार यांनी अहिल्यानगर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वॉर्डन लीडर कोरडे साहेब यांच्या समन्वयातून सदिच्छा भेट देत संकुलाची सविस्तर पाहणी केली आहे। संकुलातील मिलिटरी व एनसीसी प्रशिक्षण विभाग, एनडीए अकॅडमी, भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र तसेच शैक्षणिक व क्रीडा विभागांची पाहणी करताना कर्नल साहेबांनी विद्यार्थ्यांची शिस्त, प्रशिक्षकांची निष्ठा आणि संकुलातील सुविधांची भव्यता याबाबत समाधान व्यक्त केलं आहे। मुलांना घडवण्यासाठी संकुलाची तळमळ पाहून ते प्रभावित झाले। त्यांनी उत्स्फूर्त शब्दात म्हटलं, अशा संस्था राज्यात उभ्या राहिल्या तर अखंड भारत अजिंक्य बनेल। कर्नल चौदार यांनी संकुलातील जिमखाना, जलतरण तलाव, क्रीडांगण, प्रसादालय, वसतिगृह आणि शैक्षणिक घटक यांची स्वतंत्रपणे पाहणी केली। येथील स्वच्छता, काटेकोर व्यवस्था, विद्यार्थ्यांमध्ये रुजलेले संस्कार आणि शिस्तबद्ध वातावरण पाहून ते अक्षरशः भारावून गेले। येथे निर्माण होणारी पुढील पिढी ही फक्त सैनिक नव्हे तर राष्ट्ररक्षक होतील असंही त्यांनी सांगितलं। संकुलाला सदिच्छा भेट दिल्यानंतर कर्नल साहेबांनी परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींचं दर्शन घेतलं। आध्यात्मिक शांतता आणि प्रसन्नतेनं त्यांना प्रेरित केल्याचं त्यांनी सांगितलं। इंटरनॅशनल प्रसादालयात प्रसाद ग्रहण करून त्यांनी नोंदवहीत आपला उत्तम अभिप्राय नोंदवला। भेटीनंतर कर्नल चौदार यांनी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांची भेट घेतली। संकुलाच्या दैदिप्यमान कार्यप्रणाली, व्यवस्थापन आणि प्रशासनाचं त्यांनी विशेष कौतुक केलं। या भेटीच्या वेळी वसतिगृह व मिलिटरी प्रशिक्षण व्यवस्थापक साईनाथजी वरपे सर, प्रवीण पटारे सर, सुधीर नाकाडे सर, चेतन गिरमे सर, हेमाकांत पाटील आणि प्रसादालय व्यवस्थापक नितीन शिंदे सर उपस्थित होते। तसेच सैनिकी वसतिगृह कोपरगावचे अधीक्षक सुभेदार छेडे साहेब देखील उपस्थित होते। कर्नल चौदार यांनी भरतीपूर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना देशसेवा, शिस्त, निष्ठा, कठोर परिश्रम आणि चारित्र्य निर्मिती या मूल्यांबाबत मार्गदर्शन केलं। त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी विद्यार्थ्यांचं मनोबल उंचावलं आहे। संकुलाचा अखंड भारतासाठी दृढ संकल्प आहे। आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाने आजवर अनेक सैनिक अधिकारी, राष्ट्ररक्षक घडवले असून आगामी काळातही देशरक्षणाच्या योगदानासाठी आपली वाटचाल अधिक सक्षम करण्याचा संकल्प पुन्हा दृढ केला आहे। कर्नल डॉक्टर भीमसेन चौदार यांची ही भेट संकुलाच्या कार्याला प्रतिष्ठा, प्रेरणा आणि संकुलाचा गौरव करणारी ठरली आहे। परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी कर्नल चौदार यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे, कोकम ठाणे।